शिंदखेडा पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने माननीय कैलासवासी वसंतरावजी यांच्या जयंतीचं औचित्य साधून पंचायत समिती व कृषी विभाग यांनी शेतकरी बांधवांना कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करून बळीराजाचा बहुमान वाढवला। विकसित भारत आणि रोजगार आजीविका मिशनचं देखील उद्घाटन केलं। शिंदखेडा तालुक्याचे नवनिर्वाचित कर्तव्यदक्ष महिला गट विकास अधिकारी श्रीमती श्रुती कारंडे या अध्यक्षस्थानी होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिजाबराव पाटील हे लाभले होते। मंचावर उपस्थित मनोज शिसोदे, मालपूर गावाचे प्रशासक डी.बी. पाटील, आर.एस. कोळी, पंचायत समिती विनोद साळुंखे, सावंत साहेब, वाय.एस. पाटील, डी.जी. सूर्यवंशी, स्वप्नील सोनवणे, गवांदे साहेब, सुधीर ईशी आदी उपस्थित होते। तसेच विविध गावातील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी दामोदर विठ्ठल अहिरे, कृषीप्रेमी मुख्याध्यापक सुरेश पाटोळे, किसनअण्णा खलाणे, पांडुरंग सूर्यवंशी, पत्रकार प्रभाकर आडगाळे, परमेश्वर माळी, भरत खलाणे, लक्ष्मण अहिरे, चेतन भदाणे आदी उपस्थित होते। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे, शिंदखेडा। शेतकरी वर्ग, तुम्हाला सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त मी एवढं सांगेन की तुम्ही आमचे अन्नदाता आहात। तुम्हाला आमच्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं आम्ही तुम्हाला प्राधान्य देऊ। आपले पदाधिकारी, माजी पदाधिकारी सर्वजण आपल्या सहकार्यासाठी आहेतच। सर्वांनी खूप छान टेक्निकल नॉलेज पण दिले आहे। सेंद्रिय शेती करणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला सर्वांना म्हणजे आता माहितीच आहे की शहरात पण किती त्याची मागणी आहे। आपल्याला त्याचा मोबदला पण जास्त मिळतो। तुमचं जेवढं श्रम आहे त्याच्या बदल्यात तुम्हाला जे आपण पारंपरिक शेती करतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमी मोबदला मिळतो, पण ह्याच्यात खरंच खूप चांगलं आहे। मी आता पुण्यात जाते आणि मी पाहिलं आहे की तिथे सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय जे प्रोडक्ट्स असतात तर त्याला किती मागणी आहे। तर म्हणून आणि ते तसंही आरोग्यासाठी खूप चांगलं आहे। तर आपण हळूहळू जसं काय जे खूप सगळे योजना आहेत, तुम्हाला सगळ्या योजनांची माहिती तर सगळे देतच आहेत। आपण अजून काय बघू, प्रयोजन करू त्याच्यासाठी की तुम्हाला कुठल्या काय योजना व त्याची कशी माहिती अजूनपणे सविस्तरपणे समजेल, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कशी समजू शकेल ह्याचा आपण बघू काय करता येईल। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्हाला कुठलीही काही अडचण वाटली तर आपले सगळे अधिकारी आहेत, सगळे तुमच्या सहाय्यासाठी आहेत। पण मी तुमच्या लहान बहीण, मोठी बहीण जे तुम्हाला वाटतं ह्या जरी तुम्ही माझ्याकडे या, सर आहेत सगळे, तुम्हाला मी म्हणेन की जे महिला शेतकरी आहेत तर तुम्ही, मला माहिती आहे की तुम्ही खूप कष्ट करता, तर तुम्हाला कसलीच अडचण होणार नाही। तुम्ही माझ्याशी बोलू शकता, माझ्या सहकार्यांशी बोलू शकता आणि